नगरातील अंदाजे 600 बौद्ध बांधवाचे उद्ध्वस्त केलेले घरातील 5 एकर जागा घर बांधकामाकरिता त्वरित देण्यात यावा, याकरिता भंडारा जिल्हाधिकाऱ्याला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन केलेलं आहे। तसेच आपण माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनासुद्धा निवेदन करणार आहोत। नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवरील वाहनतळाचे काम त्वरित थांबविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिनांक 20 जून 2024 रोज गुरुवारला दुपारी 1:30 वाजता दरम्यान जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। देण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवरील तयार होत असलेल्या वाहनतळाचे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे, त्याचप्रमाणे मुंबई येथील जय भीम नगरातील अंदाजे 600 बौद्ध बांधवांच्या उद्ध्वस्त केलेल्या घराकरिता 5 एकर जागा घर बांधकाम करण्याकरिता त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे, याकरिता निवेदन देण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी 5 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्याकरिता नागवंशीय लोकांची भूमी म्हणून संपूर्ण भारतीयांकरिता नागपूर नगरी धम्म दीक्षाकरिता ठरविली आणि हिंदू धर्माचे त्याग करून स्वतः बौद्ध धर्म स्वीकारून इतर अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली। तेव्हापासून नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी बौद्ध उपासक आणि उपासिकांचे प्रेरणा आणि श्रद्धास्थान अशा पवित्र दीक्षाभूमीचे समाजकार्य करून दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने विद्रुपीकरण करण्याकरिता वाहनतळाची आवश्यकता नसतानाही वाहनतळ पवित्र दीक्षाभूमीवर तयार करण्याचे काम सुरू आहे। त्या वाहनतळाच्या बांधकामाला त्वरित थांबविण्यात यावे। त्याचप्रमाणे मुंबई येथील जय भीम नगरामध्ये अंदाजे 30 वर्षांपासून बौद्ध बांधव घर बांधून राहतात, त्यांचे घर टॅक्ससुद्धा घेतले जात आहे। निवडणुकीच्या यादीमध्ये नावेसुद्धा आहेत। अशा गरीब कष्टकरी बौद्ध बांधवांचे हिरानंदानी नावाच्या एका बिल्डरने आणि मुंबई महानगरपालिका यांच्यासोबत संगनमत करून त्यांचे घर बुलडोजर लावून पाडल्या गेले। ऐन पावसाळ्याच्या ऋतूमध्ये त्यांचे संसार उघड्यावर आले। त्यांचे पुनर्वसन करण्याकरिता त्यांना घर बांधकामाकरिता 5 एकर भूखंड सर्वांच्या नावे त्वरित करून द्यावे, अन्यथा न्याय न मिळाल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य येथील कार्यकर्ते आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 27 जुलै 2024ला पावसाळी अधिवेशन कालावधीमध्ये भीक मागो आंदोलन करण्यात येईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदन देतेवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सदानंद धारगावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष नम्रता बागडे, अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे, महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त पत्रकार DG रंगारी, विदर्भ महिला कार्याध्यक्ष मनीषा भांडारकर, संघटनेच्या भंडारा जिल्हाध्यक्ष अलका मेश्राम, मोरेश्वर गजबिये, चंद्रशेखर खोब्रागडे, अशोक मेश्राम, सत्यवान मेश्राम, विलास मेश्राम, रागिनी दुबे, कीर्ती भांडारकर, रोशनी निकुडे, रंजू जनबंधू, नलू वानखेडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। आज दिनांक 20 जून 2024ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांना निवेदन देण्यात आलं आहे। आज आपण सत्य पोलीस टाईमच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत, तर त्यांच्या काय मागण्या आहेत, कशा संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं, तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर काय सांगाल सर, आपण आपलं नाव सांगा। माझे नाव सदानंद धारगावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना महाराष्ट्र जिल्हा भंडारा येथे जिल्हाधिकारी भंडारा येथे आपण जो दीक्षाभूमी येथे जो वाहनतळाचा निर्मिती काम चालू आहे याला त्वरित थांबवण्यासाठी आज पवित्र दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1956ला 5 लाख अनुयांना दीक्षा देऊन आमच्या पवित्र दीक्षाभूमीला एक श्रद्धास्थान म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि त्या दीक्षाभूमीवर एक वाहनतळाचे काम चालू आहे आणि त्या वाहनतळाचे काम त्वरित थांबवण्यात यावे, कारण जर आपण अंडरग्राऊंड वाहनतळ बनवत आहोत आणि त्याचं प्रदूषण
जर झाला तर आमच्या दीक्षाभूमीला त्याचा धोका होऊ शकतो किंवा त्या वाहनामध्ये असणारे अनुचित प्रकार जर कदाचित घडले तर याला जबाबदार ती स्मारक समितीच राहील आणि प्रशासन राहील. म्हणून भंडाऱ्यावरून बोलत आहे. आम्ही कलेक्टर ऑफिसला जिल्हा भंडारा इथे निवेदन सादर केलेलं आहे. दीक्षाभूमी इथे अंडरग्राऊंड काम चाललेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करत आहोत. कारण तिथे आमचं एक श्रद्धास्थळ आहे. बाबासाहेब आंबेडकर विदर्भामध्ये फक्त एकूण ते एक ते तिथं 20 लाख जनसंख्या निर्माण होऊन 1956मध्ये धम्मचं परिवर्तन झालं तेव्हापासून तिथे ते गर्दी उचलण्यात आली. तिथे पुस्तक जे विकतात ते एका कोरोनावरून त्याची ते आम्ही घरी आणतो आणि ते वाचन करतो. आमच्या धर्माबद्दल आम्ही ते वाचन करून आम्हाला ते माहिती पडतं. तसंच श्रद्धास्थानी किंवा आमच्या ज्ञानाच्या मंदिरामध्ये हे काम आम्हाला मान्य नसून आम्ही याचा निषेध करतो. दुसरं म्हणजे मुंबईमध्ये पवई ह्या ठिकाणी जयहिंद चौकामध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे सरकारने, नगर परिषदेने ते काम चालू केलं. त्या ठेकेदारांनी जितके घरं पाडलेले आहेत त्यांना तुरंत पुनर्वसन देण्यात यावं. नाहीतर भंडारा जिल्ह्यातील बांधव किंवा विदर्भातील बांधव सुद्धा हे मुंबई याच्यामध्ये आपल्या गाड्यांनी तिथे उपस्थित होतील आणि तिथं मोर्चा साधण्यात येणार आहे. ते तेवढं बोलणं.